नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत स्पीड न्यूज. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार मदत पॅकेज जाहीर करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी काल नाशिक जिल्ह्यातल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली, त्यांच्या नुकसानीची पाहणी केली. या पीडित शेतकऱ्यांसाठी आज सभागृहात मदत जाहीर करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर नवी फळं पीक विमा योजना आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर धरण्याचं आवाहन केलं. आपल्या पाठीमागे कर्जाचा तगादा राहू नये, आपल्या पाठीमागे वीज बिलाचा तगादा राहू नये, आपल्याला पुढच्या वर्षी कर्ज मिळालं पाहिजे ही अवस्था यावी, या संदर्भातले सगळे निर्णय हे सरकार विधानसभेमध्ये उद्या घोषित करेल. त्यासोबत थेट जी आपल्याला आर्थिक मदत मिळाली पाहिजे त्याही संदर्भातले निर्णय सरकार उद्या घोषित करेल. ते बँकेकडे गेले का ते म्हणतात आमच्या तारखेनुसार आमच्या नियमात नाही बसत. तर हे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं पाहिजे का आपल्या तुमच्या तारखेच्या नुसार जरी मागे पुढे असेल तर त्यांनी आपल्याला इन्शुरन्स द्यावा बा असं. हो, त्याच्यामध्ये जरूर बदल झाला पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे. नैसर्गिक कोकला आहे शेतकऱ्यावरती. दरवर्षी ही संकट वाढतच जात आहे आणि त्याच्यावर नक्कीच सुधारित काही जे विमा योजना आहे त्यांचा समावेश झालाच पाहिजे. म्हणजे ठोस अशी मागणी आहे की आता प्रोटेक्टिव्ह फार्मिंगचा हा नंतरचा विषय झाला, पण आमचं आज जे नुकसान झालंय, आमचा उत्पादन खर्च हा 1 किलोला 25 रुपये, तर आम्हाला त्या 1 एकरमध्ये सर्वसाधारण 10 ते 12 टन उत्पन्न मिळतं. तर किलोला 25 रुपये जो आमचा उत्पादन खर्च आहे, आम्ही उत्पन्न नाही मागत, पण उत्पादन खर्च निम्मा सरकारने आम्हाला भरपाई म्हणून आज दिला पाहिजे. ट्री प्रोटेक्टिंगबद्दल जशा काही पद्धतीने पॉलिथिन वगैरे हे जे मटेरियल हे बाहेरून येतं आणि त्या मटेरियलला जी इम्पोर्ट ड्युटी किंवा एक्सरसाइज ड्युटी ज्या लागल्या जातात त्या ड्युटीज जर कमी झाल्या तर मुळातच त्याची किंमत फार कमी होऊन जाणार आहे. आणि त्यावर जर सरकारने 50% 60% सबसिडी जर दिली तर त्या गोष्टी जास्तीत जास्त होणार आहे आणि सरकारला पण मग प्रत्येक वेळेस असं जाऊन मदत करण्याची गरज पडणार नाही. केंद्र सरकारचं दुष्काळ पाहणी पथक मराठवाड्यामध्ये पोहोचलेलं आहे. औरंगाबादमध्ये काल हे पथक दाखल झालं. काल संध्याकाळी पोहोचलेल्या या पथकानं विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. केंद्रातून आलेल्या पथकात 10 सदस्यांचा समावेश आहे आणि आता ही जी टीम आहे 5 जणांच्या 2 टीम्स आहेत त्या औरंगाबाद जिल्हा आणि जालना जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पिकांची पाहणी आणि पाण्याच्या साठ्यांचं परीक्षण या 2 टीम्स करतील. केंद्रीय समितीला उत्तर महाराष्ट्रातल्या गारपिटीचा अहवालही नाशिक विभागीय आयुक्तांनी सादर केला. धुळे जिल्ह्याला गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस गारपिटीनं देखील झोडपून काढलेला आहे. रब्बी पीक आणि फळबागा जमीनदोस्त झाल्यात. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि नंतर जून ते सप्टेंबरमध्ये पावसाची दडी होती आणि आता पुन्हा पाऊस अशा दुष्टचक्रात शेतकरी अडकलाय. गेल्या 2 महिन्यात जिल्ह्यात 8 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरचं पीक आणि फळबागा भुईसपाट झाल्यात. जो पाऊस पडला आणि आता जे शेतात जेवढं पाणी साचलेलं आहे या पाण्यात तो जो गव्हाचं बियाणं टाकलेलं आहे ते संपूर्ण सडणार आहे आणि सडलं म्हणजे उगवण शक्ती मायनस होती, ती मायनस झाली तर त्याच्यातनं शेतात गहूच येत नाही. आला तर त्या ॲव्हरेज आमचा की 10 पोते एखादी घ्यायला यायला पाहिजे, तो 5 पोते येणार नाही. जर 15 पोते 3 बिघायला निघाले तर आमचे निघतं काय, खर्च निघत नाही. या वर्षी कपाशीचं बी असं नुकसान झालं बेमोसमी पावसामुळे. जेमतेम आम्ही कपाशी काढली, परत गव्हाचं पीक तयार करण्यासाठी आम्ही शेती तयार केली. गहू टाकले तर परत बेमोसमी पाऊस आल्यामुळे जो गहू निघणार होता त्या पिकाचंही नुकसान होणार आहे आमचं. जळगाव जिल्ह्याच्या पारोळा तालुक्यातल्या रत्नापिंपरी गावात एका वीटभट्टी मालकानं आत्महत्येचा प्रयत्न केला. सरपंचाच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचला. सुखलाल कुंभार असं त्यांचं नाव आहे. काही लाखांचं कर्ज घेऊन त्यांनी वीटभट्टीचा व्यवसाय सुरू केला, पण या व्यवसायाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आणि त्यामुळे मजुरांना देखील 2 वेळचं जेवण ते देऊ शकत नव्हते. त्यांच्यासह त्यांच्याकडे असलेल्या 40 मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मी कमीत कमी 7-8 लाख रुपये कर्ज उचललेलं आहे 3च्या भावानं. आज माझ्याजवळ अशी परिस्थिती आहे की 1 रुपया सुद्धा माझ्याकडे नाही आहे आणि आजच्या आज माझ्या मजुरांना जेवण करण्याकरता सुद्धा पैसे नाही माझ्याकडे. तर आता मी काय करायचं. आज सकाळी माझ्याकडे माझे सरपंच आले. मी डायरेक्ट पावडर घेत होतो, पण त्यांनी माझ्या हातातनं बाटली हिसकवली आणि त्यांनी मला सांगितलं की तू काही असं करू नको. पहिले नुकसान झाली तेव्हा 4 लाख रुपये काढले होते.
तर ते आम्हाला पहिले नुकसान झाली तर ते आम्हाला आता बाजूचा पाऊस आला तर जाऊ दे असं तर परत आज अशीच पाळी आली तर मग काय करायचं जीवनचं जगायचं का नाही जगायचं. गुळाला हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी गुळ उत्पादक आक्रमक झालेत. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातली जी गुऱ्हाळं आहेत ती 12 दिवस बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय. गुळ दरासाठी संघर्ष समितीची स्थापना झाली आहे. गुळ उत्पादक 17 डिसेंबरला गुळ उत्पादक जिल्हाधिकारी जे उत्पादक आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतील. शेकाप नेते एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होईल. गुळ उत्पादन ठप्प होण्याची यामुळे शक्यता आहे. ही लढा समिती या गुळाचा प्रश्न धसाला लावण्यासाठी काही कृती कार्यक्रम करायला निघालेली आहे. त्यापैकी पहिला कृती कार्यक्रम हा की आता या जिल्ह्यातली ही जी गुऱ्हाळं आहेत ही गुऱ्हाळं 12 दिवस सरसकट बंद करणार होते. कुणाचंही गुऱ्हाळ या मुद्दीमध्ये चालणार नाही. बेळगावमध्ये नियोजित नाट्यसंमेलन होणार की नाही याबाबत अजूनही ठोस निर्णय होत नाहीये. मुंबईमध्ये नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक झाली पण या बैठकीत कुठलाही निर्णय होऊ शकला नाही. 2 ते 3 दिवसात नाट्यसंमेलनाबाबत भूमिका जाहीर करू असं नाट्य परिषदेतर्फे सांगण्यात आलं. या नियोजित नाट्यसंमेलनात सीमा प्रश्नासंबंधी ठराव मांडला जाणार नाही असं अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर हा वाद पेटला होता. जम्मू आणि काश्मीर आणि झारखंडमध्ये चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान शांततेत पार पडलं. 49% इथे मतदान झालं. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचं सावट तसंच खराब वातावरण मतदारांना त्यांना तरी असं असलं तरी मतदानासाठी चांगला प्रतिसाद मिळाला. या टप्प्यात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला त्याचबरोबर पीडीपीचे नेते मुफ्ती मोहम्मद सईद या दिग्गजांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. 18 जागांवर 182 उमेदवार स्पर्धेत आहेत. भारतीय प्रेक्षकांसमोर असंस्कृत वर्तन करणाऱ्या 2 हॉकी खेळाडूंना पाकिस्तान हॉकी फेडरेशननं निलंबित केलंय. त्यामुळे मोहम्मद तौशिक आणि अली अमजद हे 2 जण जे आहेत ते जर्मनी विरुद्धच्या फायनल मॅचमध्ये काल खेळले नाहीत. काल भुवनेश्वरमध्ये भारत पाकिस्तानमध्ये सेमीफायनल झाली. यात भारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानच्या 2 खेळाडूंनी भारतीय प्रेक्षकांसमोर जर्सी काढल्या आणि अश्लील हातवारे केले. याबद्दल पाकिस्तान हॉकी फेडरेशननं माफी मागितली भारताची, पण आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन पाकिस्तानच्या खेळाडूंवर कारवाई करत नाही तोवर पाकिस्तानसोबत कुठलीही मॅच खेळणार नाही अशी कठोर भूमिका भारतानं घेतली. आई थिंक FIH ने खुद देखा है क्या हुआ है. वो सुओ मोटो इस पे एक्शन ले. हमें कोई और कंप्लेन करने की जरूरत नहीं है. और अगर वो सुओ मोटो एक्शन नहीं लेंगे तो ऑल दिस टूर्नामेंट्स विल नॉट कम टू इंडिया. और वो जहाँ लेके जाना चाहें ले जा सकते हैं और हम ऐसा बिहेवियर एक्सेप्ट नहीं करेंगे. इसके बगैर जो इंडिया पाकिस्तान बायलैटरल सीरीज शुरू होना था मार्च से कि पहले पाकिस्तान आएगा 5 मैच के लिए इंडिया, फिर इंडिया जाएगा पाकिस्तान 2015-16 ऑनवर्ड सारे सालों में, वो बिल्कुल नहीं होगा जब तक पाकिस्तान हॉकी फेडरेशन एक अनकंडीशनल अपोलॉजी नहीं देगा अपने प्लेयर्स के बिहेवियर के ऊपर. पंतप्रधानांनी काल रेडिओवरून देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी यावेळी व्यसनाधीनतेचा मुद्दा उपस्थित केला. युवक नाही तर नशा वाईट असल्याचं ते म्हणाले. त्याचबरोबर हॉस्टेलमध्ये राहणारी अनेक मुलं ड्रग्सच्या जाळ्यात सहज खेचली जातात. आगामी काळात ड्रग्सचं व्यसन सोडवण्यासाठी सेलिब्रिटीजना देखील आवाहन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ड्रग्स घेणाऱ्यांच्या कुटुंबांच्या समस्या सोडवण्यासाठी देशव्यापी हेल्पलाईन सुरू करण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. पेन्सा मीडिया सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अचानक बंद करण्यात आल्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. या कंपनीचे मालक नीरज खन्ना यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी अचानक बंद केली असं पुणे शाखेच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. गुंतवणूकदारांनी लाखोंची गुंतवणूक केली आहे. पुणे शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून या कंपनीचे जे संचालक आहेत त्यांच्या विरोधात डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 20 डिसेंबरला 6 महिने पूर्ण होतील, पण गेले 6 महिने तपास करत असलेल्या सीबीआयनं अजून कोणाचीही चौकशी केलेली नाही. बेलापूरच्या कार्यालयात सीबीआयचे अधिकारी बसतात आणि ज्या साताऱ्यामध्ये डॉ. दाभोलकरांचं बहुतांश वास्तव्य होतं तिथे ते फिरकले सुद्धा नाहीत अशा शब्दात हमीद दाभोलकर यांनी तपासाबाबत नाराजी व्यक्त केली. राज्यातल्या शासकीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधल्या शिक्षकांनी शिक्षण मंत्रालयाविरोधात
आंदोलनाची भूमिका घेतली आहे। शिक्षण मंत्रालयानं घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतले 30,000 कर्मचारी अतिरिक्त ठरणार आहेत। सरकारनं आपला निर्णय त्वरित मागे घ्यावा म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळानं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। 15 डिसेंबरला म्हणजे आज विधानभवनावर भव्य मोर्चा काढत आंदोलन करण्याचा इशारा या महामंडळानं दिलाय। पुण्यामध्ये रुपी बँकेच्या खातेदारांनी आणि ठेवीदारांनी शनिवार चौकातल्या शनी मंदिराजवळ भीक मागू आंदोलन केलं। पुणेकर नागरिक कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं होतं। रुपी बँक बुडवणाऱ्या संचालकाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि रुपी बँकेचं पुनरुज्जीवन करण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनातून जमा झालेला पैसा रुपी बँकेच्या संचालकांना मनी ऑर्डरनं देण्यात येणार आहे। आयएमसाठी औरंगाबाद शहरात सर्व उद्योजकांनी साखळी उपोषण सुरू केलं। या आंदोलनाला काल पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला। मराठवाड्याच्या विकासाचं आयएम केंद्र ठरू शकतं आणि त्यामुळे ते इतरत्र हलवू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। आयएम औरंगाबादलाच व्हायला पाहिजे। इथली भौगोलिक परिस्थिती आहे, विमानतळ आहे, इंडस्ट्री आहे। आपण इथं बघताय सगळे इथं की इंडस्ट्रीचे किती दिग्गज कारखानदार असतील, सरकारी अधिकारी, पत्रकार असतील, औरंगाबाद शहरामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्व नागरिक हे सर्व इथं सहभागी झाले। त्यामुळे या सरकारने या जनतेचा भावनांचा विचार केला पाहिजे। जर का त्यांनी या सरकारने ही घोषणा या अधिवेशन काळात केली नाही तर तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल आणि समाजातील सर्व घटक त्याच्यामध्ये सामील होतील। उत्तर भारतातली थंडीची लाट कायम आहे। दिल्लीतही ढगाळ वातावरण आणि पावसामुळे पारा खाली उतरलाय। राजधानीतलं किमान तापमान शनिवारी 6.8 अंशापर्यंत उतरलं होतं। हिमाचल प्रदेशातल्या सिमला आणि मनालीसारखा पर्यटनस्थळी मोसमातली पहिली बर्फवृष्टी झालेली आहे। चौखेड तिहेरी हत्याकांड प्रकरणात आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलंय। रवी जाधव याला पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलंय। रवी जाधव हा मृत संजय जाधवचा सख्खा भाऊ असल्याचं कळतंय। उल्हासनगरमधल्या कुर्ला कांप इथे डांबरी रोड तयार करण्यात येत असताना ठेकेदार निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरत असल्याची बाब उघड झाली आहे। नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांनी ही जी बाब आहे ती निदर्शनास येताच त्यांनी ठेकेदार चंदानी यांची तक्रार महापालिका आयुक्तांकडे केली। या शंकांचं निरसन होण्यासाठी डांबरी रोडमध्ये वापरण्यात आलेलं जे मटेरियल आहे त्याची आता सरकारी प्रयोगशाळेत तपासणी होणार आहे। विठ्ठलवाडी परिसरातल्या एम्ब्रोशिया हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या 8 महिलांना परवा अटक केली। पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरलाही ताब्यात घेतलंय। अटक केलेल्या सर्वांवर पीटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विठ्ठलवाडी परिसरातील 3 स्टार हॉटेल आहे आणि यामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती उल्हासनगर पोलीस परिमंडळ 4ला मिळाली होती। त्या आधारे डीएसपी स्क्वॉडनं हॉटेलवर छापा टाकून ही कारवाई केली आहे। इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर एम्ब्रोसी हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याबद्दलची माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही माझे सहकारी महिला पोलीस अधिकारी अशी टीम तयार करून रात्री त्या लॉजवरती आम्ही जाऊन रेड केली। त्याच्यामध्ये 8 व्हिक्टिम्स मिळाल्या, पीडित महिला मिळाल्या। त्याचबरोबर त्या ठिकाणचे 2 आरोपी की जे हे त्या रूम्समध्ये वेश्या व्यवसाय करत होते त्याप्रमाणे त्यांच्या विरुद्ध सेंट्रल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर मेळघाटचा 2 दिवसांचा दौरा केला। मेळघाटमधल्या आदिवासींच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या। कुपोषण आणि बालमृत्यू या मुद्द्यांवर त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली। या दौऱ्यादरम्यान चिखलदरा, सलोना, काटकुंभ, चुरणी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या। निर्णयही काही जाहीर केले। मेळघाटातलं धारणी आणि चिखलदरा इथली उपजिल्हा रुग्णालयं अपग्रेड करण्यात येणार आहेत आणि तिथे सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध केल्या जाणार आहेत। जे क्वार्टर्स आहेत ते अतिशय वाईट अवस्थेत आहे याची मला कल्पना आहे। इथे कोणत्याही प्रकारचं करमणुकीचं साधन नाही आहे। त्यांची फॅमिली इथे येऊन राहू शकत नाही आहे किंवा त्यांच्या मुलांचं शिक्षण इथे पूर्ण होऊ शकत नाही आहे। त्यासाठी एक वेगळा
विचार केला जाईल आणि इथे डॉक्टर कसे राहतील, त्यांना इथलं वातावरण राहण्यासाठी सुयोग्य कसं करता येईल याकडे प्रामुख्याने पाहिलं जाईल. काल बारामतीमधली ही जी बातमी आहे ती आता आपण बघतो आहोत. 67 वर्षांच्या लता करे यामध्ये विजयी ठरलेल्या आहेत. शरद मॅरेथॉन स्पर्धेमध्ये त्यांनी काल प्रथम क्रमांक पटकावला. ज्येष्ठांसाठीच्या गटात पहिल्या आलेल्या लता यांनी कसलंही व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं नाहीये. गेल्या वर्षी लताताई त्यांच्या पतीच्या हृदयविकाराच्या उपचारांच्या खर्चासाठी धावल्या होत्या आणि यावर्षी घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. पुढची बातमी आहे पुण्यातली आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचं आयोजन 8 ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहे. 75 पेक्षा जास्त देशातील 13 भागातील 200 पेक्षा जास्त चित्रपट इथे पाहायला मिळतील. पहिल्या महायुद्धाला 100 वर्ष तसंच बर्लिनच्या भिंत पडण्याच्या घटनेला देखील 25 वर्ष पूर्ण होत आहेत. एनडीरो स्पर्धा यंदा गोव्यात होणार आहे, पण पुणेकर ही स्पर्धा नक्कीच मिस करणार आहेत. पण एका मिनी एनडीरो स्पर्धेचा अनुभव त्यांना घ्यायला मिळाला. माउंटन ट्रायथलॉन ही जी स्पर्धा होती ती काल आयोजित करण्यात आलेली होती. नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनतर्फे पुण्यात पहिल्यांदाच या माउंटन ट्रायथलॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. पानशे धरणाच्या बॅकवॉटरच्या परिसरातल्या निसर्गरम्य वातावरणात ही स्पर्धा पार पडली. IVN लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे यांच्या हस्ते या स्पर्धेला फ्लॅग ऑफ करण्यात आलं. आणि या सगळ्या बातम्यांनंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये आपण इथे थांबणार आहोत. पण आज सोमवार आहे. करिअर टॉक टाईममध्ये आज आपण बोलणार आहोत मेडिकल प्रवेश परीक्षेबद्दल. मेडिकलला जायचं असेल तर प्रवेश परीक्षेचे अर्ज कुठे आणि कसे भरायचे, कधीपर्यंत हे अर्ज भरता येतात याविषयी देखील जे प्रश्न असतील त्यावर आपण करिअर काउन्सिलर आनंद मापुसकर यांचं मार्गदर्शन जाणून घेऊ शकता. कार्यक्रमाची वेळ आहे 2:30 ते 3 आणि त्यासाठीचा नंबर आहे 0226689926 3.